खेडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई। पुणे नाशिक महामार्गावरील होलेवाडी पुलाखाली गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना लोकल क्राईम ब्रँचने बेड्या ठोकल्या, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी झंझावात न्यूजला दिली। पुणे नाशिक महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना होलेवाडी तालुका खेड येथील पुलाखाली प्रथमेश बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्तूल आहे, अशी गोपनीय माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिळीमकर यांना मिळाली। मिळालेल्या बातमीची खात्री करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सापळा लावला। त्यात प्रथमेश रमेश बोराडे वय 25 वर्ष राहणार पाबळ रोड राजगुरुनगर, सुनील बबन पाचपुते वय 26 वर्ष राहणार चिंचोली तालुका राजगुरुनगर यांच्या मुसक्या आवळल्या। या दोघांची अंगझडती घेतली असता सुनील बबन पाचपुते याच्या कमरेला एक गावठी पिस्टल कट्टा मिळून आला असून त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला प्रथमेश बोराडे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे। खेड पोलीस ठाण्यात लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास कामी खेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, खेड।